रत्नागिरी शहराची आज रत्नागिरी नगरपालिकेची पहिली सर्वधर्म सभा आज रत्नागिरीमध्ये संपन्न झाली संत गाडगेबाबा सभागृहामध्ये। आणि रत्नागिरीच्या स्वच्छतेबाबत, रत्नागिरीच्या विकासाबाबत अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले गेले। तर रत्नागिरी शहर हे साधन सामुग्रीने आणि सौंदर्याने नटलेलं असं शहर आहे, परंतु या ठिकाणचा जो गलिच्छपणा आहे त्याच्यामुळे पर्यटक रोडावलेले आहेत। आणि जर हे आपल्याला रत्नागिरी शहर जर स्वच्छ करायचं असेल तर इथले नाले आणि इथली गटारं ही स्वच्छ असणं गरजेचं पाहिजे। डासांचा प्रादुर्भाव कमी केला पाहिजे। जर असं झालं तरच ते पर्यटक आपल्याकडे येतील आणि थांबतील। म्हणून रत्नागिरी शहराची जी गटारं आहेत तर त्याचं सांडपाणी हे थेट समुद्रात सोडलं जातं आहे, तर ते सोडलं जाऊ नये त्याच्यावर प्रक्रिया करावी म्हणून तो STP प्लॅन्ट, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट हा बनवावा आणि त्या सांडपाण्याचं प्रक्रिया करून ते स्वच्छ पाणी करून ते समुद्रात सोडलं जावं, की जेणेकरून रत्नागिरी शहरातले जे लोक आहेत किनारपट्टीला राहणारे तर त्यांचा जो उपजीविकेचं साधन आहे हे समुद्रातले मासेमारी किंवा कालवं किंवा त्यांचे मुळे किंवा काकवी ह्याच्या माध्यमातून ते आपला उपजीविका करत असतात। परंतु गेले काही वर्ष ही सगळी नैसर्गिक साधन सामुग्री आहे समुद्रातली ही नष्ट होण्याच्या मार्गावर आलीत, कारण समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा रत्नागिरी शहरातले नागरिक जे नाल्यात फेकतायत तो थेट समुद्रात जातोय आणि ह्या जैवविविधतेवर हा मोठा घाला ह्यामुळे झालेला आहे। आणि त्याच्यामुळे हे होऊ नये आणि रत्नागिरीचा समुद्र, रत्नागिरी स्वच्छ राहावी यासाठी STP प्लॅन्ट म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट रत्नागिरी नगरपालिकेने कार्यान्वित करावा, तिथे उभा राहावा अशी मागणी आज करण्यात आली।